यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट करा. तहसीलदार योगेश्वर टोंपे. दस्तगाव येथे सत्कार सोहळा व निशुल्क अभ्यासिकेचे उद्घाटन. संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव येथील अमोल शामराव भिलंगे यांना आदर्श महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल जाहीर सत्कार व नालंदा अभ्यासिकेचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की सध्याच्या परिस्थितीत पुढे जायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. युवकांनी महापुरुषांचे विचार खऱ्या अर्थाने डोक्यात घेऊन आपल्या प्रगतीसोबतच समाजाची प्रगती केली पाहिजे, तरच त्यांचे सर्वांचे कल्याण आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाऊ भोजने, तामगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सोनवणे, मनवाडीचे सरपंच नंदू कुंडे, आशिष धुंदळे, सुमित डोसे, बाळासाहेब डोसे, कपिल डोसे, सरपंच जस्तगाव गोपाल इंगळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी धम्मक्रांती नवयुवक मंडळ, यशोधरा महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले. ह्या कार्यक्रमाचे संचालन सतीश खंडेराव यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक संगपाल गवंदे यांनी मानले. फास्ट तेवढं करून मी निघालो. कार्यक्रमाला पोहोचायला थोडा उशीर झाला आणि कार्यक्रमाची रूपरेषा काही मला तेवढी जास्त माहिती नव्हती. पण या ठिकाणी आल्यानंतर एकदा थोडीफार चर्चा केल्यानंतर आणि या आधीची जे काही भाषणं झाली ते ऐकल्यानंतर थोडं कळालं की अमोल भिलंगी जे तुमच्या गावचे आहेत तर ते खरंच खूप चांगलं काम करतायत. तर अशा व्यक्तींचा सत्कार आपण का करतो, म्हणजे सत्कार करताय तर ही खूप चांगली गोष्ट आहे. तर सत्कार करताय म्हणजे तुमचं सगळ्यांचं खरंच मन खूप मोठं आहे. कारण समाजामध्ये आपण पाहतो की एखादं काहीतरी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागे उभं राहण्यासाठी खूप कमी लोक असतात. पण तुमच्या गावातून एखादा तरुण जर काही चांगलं काम करत असेल तर त्याने जे केलेल्या कामाचं कौतुक करणं यासाठी पण खूप मोठं मन लागतं. तर तुम्ही तर एक छानसा छोटासा प्रोग्राम आयोजित केला आणि त्याचा त्या ठिकाणी सत्कार करताय. तर याच्यातून एक दिसून येते की अमोलला पुढे आणखी चांगलं काम करण्याची प्रेरणा मिळेल. आणि दुसरी गोष्ट आहे की त्याला आतापर्यंत केलेल्या कामाचं एक समाधान पण राहील की आपण कुठेतरी चांगल्या मार्गावर आहोत. आणि या ठिकाणी जमलेले तरुण असतील किंवा या गावातील किंवा तालुक्यातील इव्हन जिल्ह्यातील तर त्या सगळ्यांपर्यंत एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व पोहोचेल आणि त्यांना पण कुठेतरी वाटेल की आपण पण काहीतरी चांगलं केलं पाहिजे. म्हणजे एक गोष्ट विचारात घ्या की आज जरी आपण म्हणजे आधुनिकतेकडे चालू असलो तरी विकासाची फळं आणखी सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचलेलीच नाही. म्हणजे बऱ्याच वेळा असं होते की ज्या काही शासकीय योजना असतील किंवा इतर कुठल्याही योजना असतील तर त्याची माहिती किंवा त्या प्रगतीची फळं ही शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतच नाही. तर अमोल सारखे जे कोणी काम करणारे व्यक्तिमत्व आहेत तर हे सगळे धडपड करून त्यांनी जे काही नॉलेज मिळवलेलं आहे, जे काही ज्ञान त्यांनी मिळवलेलं आहे ते सामान्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतात आणि या सगळ्यांची फळं ह्या सगळ्यांना मिळाली पाहिजेत आणि आपला हा समाज आधुनिकतेकडे वाटचाल केली पाहिजे. आणि प्रत्येक म्हणजे आपल्या समाज घटकाला तर त्याला मिनिमम ज्या काही एक सन्मान काय चांगलं जीवन जगण्यासाठी ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या तरी त्याला मिळाल्या पाहिजेत. म्हणजे गरजा तरी त्याच्या व्यवस्थित भागल्या पाहिजेत. तर यासाठी जे प्रयत्न करणारे जे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचा या ठिकाणी सत्कार ठेवला आणि या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं ते माझं सुदैव मानतो मी. तर प्रथमतः मी अमोलला खरंच त्याच्या सर्व आतापर्यंत केलेल्या कार्यासाठी आभार व्यक्त करतो की तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि इथून पुढे पण तसं काम तुम्ही चालू ठेवाल. आणि दुसरी गोष्ट आहे की अभ्यासिकेचं उद्घाटन पाहतो म्हणजे की गाव पातळीवर नसतेच, म्हणजे सहसा तालुक्याला अभ्यासिका किंवा लायब्ररी आपण पाहत असतो पण या गावामध्ये अभ्यासिका सुरू होत आहे. तर एक तुम्ही असं समजा की आपल्या गावाने एक विकासाच्या दृष्टीनं पाऊल ठेवलेलं आहे चांगल्या दृष्टीनं. कारण फक्त विकास म्हणजे हा नाही की फक्त तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं, घरं बांधली, मोठे रस्ते बांधले, पूल बांधले, पण जर तुम्ही वैचारिक दृष्ट्या जर तेवढे विकसित नसाल तर मग या सगळ्या गोष्टींना काही अर्थ राहत नाही. तर त्यामुळे तसं वैचारिक दृष्ट्या प्रगल्भ होण्यासाठी तुम्हाला वाचनाची गरज आहे. जगामध्ये घडलेल्या ज्या घडामोडी आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत, त्या दृष्टीने आपण विचार केला पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण सगळ्या ज्या बाकीच्या गोष्टी आहेत तर त्या मागास गोष्टींना मागे टाकून जर पुढे जायचं असेल तर आपल्याला वाचन केलं पाहिजे. तर या गावातल्या सर्व जे कोणी लायब्ररी चालू करण्यासाठी इनिशिएटिव्ह घेतलंय तर त्या सर्वांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो की तुम्ही गावाच्या वैचारिक दृष्ट्या म्हणजे सुधारणा होण्यासाठी खूप महत्वपूर्ण पाऊल टाकलेलं आहे. आणि या लायब्ररीला जे काही मी स्वतःहून म्हणजे काही पुस्तक असतील माझ्या स्वतःतर्फे मी नक्कीच पुस्तक भेट देईन लायब्ररीला. तर हे खूप चांगला उपक्रम आहे आणि या उपक्रमाचा भाग मी आज या ठिकाणी झालो याचं मला खूप समाधान आहे.
आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांना मी प्रथम आणखी एकदा शुभेच्छा देतो की असे चांगले जे वैचारिकदृष्ट्या चांगले कार्यक्रम आहेत तुम्ही खरंच घेत राहिले पाहिजे. आपल्या पुढच्या पिढीला तेच संस्कार होत राहिले पाहिजे की आपण चांगल्या गोष्टी ह्या अप्रिशिएट गेले पाहिजेत आणि वैचारिक दृष्टीने सुद्धा समृद्ध होण्यासाठी त्यांना जे काही आवश्यक आहे तर ते आपल्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करा. तर ते तुम्ही सगळेजण करताय याबद्दल सर्वांचे खरंच परत एकदा मी आभार मानतो. आणि आयोजकांनी या ठिकाणी मला गेली आणि त्याच्या पुढं काय करायचं त्यावेळेस डीएडचं खूप फॅड होतं. तर डीएडला न जाता मी काहीतरी तांत्रिक शिक्षण घ्यावं म्हणून मी कृषीला गेलो आणि कृषीचं जे शिक्षण आहे छत्रपती शाहू महाराज कॉलेज त्यांचं नाव आता झालेलं आहे. तर कृषी महाविद्यालय कोल्हापूर या ठिकाणी मी त्या पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आणि तिथं मला खरं एमपीएससी काय असतं हे समजलं. आपण पाहता की एमपीएससी मध्ये विविध पदं भरली जातात. त्याच्यापैकी आपण पाहतो की आपल्या मंचावर तहसीलदार हे क्लास 1चं पद आणि त्याच्यानंतर वर त्यांच्या फक्त उपजिल्हाधिकारी पद म्हणजे साहेबांची रँक दुसऱ्या नंबरची जरी म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाही. तर असे हे आदर्श व्यक्तिमत्व आहेत. तर तुम्ही सुद्धा हे ज्यावेळेस मला तिथं कोल्हापूरला एमपीएससी हे कळलं आणि मग मी सुद्धा अभ्यास तसंच केला की आपण काहीतरी तहसीलदार झालं पाहिजे किंवा नायब तहसीलदार झालं पाहिजे, बीडीओ झालं पाहिजे किंवा उपजिल्हाधिकारी झालं पाहिजे अशा पद्धतीने अभ्यास केला होता. परंतु थोडा आमचं गणित कच्चा असल्यामुळं त्या ठिकाणी सीसॅटचा पॅटर्न आला होता. तुम्ही स्पर्धा परीक्षा करणारे असताना तर तिथं थोडा आम्हाला फटका बसला आणि याच्यामध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकलचे विद्यार्थी जास्त त्या ठिकाणी आले. पण तरी आम्ही अभ्यास सोडला नव्हता. 3-4 वेळा मुलाखती दिल्या आणि एमपीसीला शेवटी तालुका कृषी अधिकारी म्हणून निवड झाली. गावात भरपूर स्वागत सत्कार सगळं झालं. परंतु जो मधला काळ होता त्याच्यामध्ये भावकी असेल, नातेगोते असतील, समजा नातेवाईक असतील, हे आपल्याला खूप त्या काळामध्ये जसं म्हणतो ना की युद्धाच्या वेळेस तुम्हाला जर हे कमी रक्त सांडायचं असेल तर त्यावेळेस तुम्हाला जास्त घाम गाळावा लागतो. त्या काळामध्ये जो माझा संघर्षाचा काळ होता त्याच्यामध्ये खूप अडचणी येत गेल्या. म्हणजे अशी परिस्थिती बिकट होती की आई वडिलांना ज्यावेळेस सुरुवातीला 3,000 रुपये महिना यायचा त्या ठिकाणी नंतर 500 रुपयावर सुद्धा आलं आणि मग शेवटी ठरवलं की आपण लवकरात लवकर हे केलं पाहिजे. अभ्यास केला आणि या ठिकाणी आलो. विद्यार्थ्यांना फक्त या ठिकाणी एकच सांगायचं, सर्व आपले सन्माननीय या ठिकाणी आहेत. शक्यतो आपण पाहतो की आपल्याकडे जास्त आपण म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमधून येतो. आपल्याकडे फार आपण काय सगळे जर इथं नोकरीला नाहीत, फार मोठ्या जमिनी नाहीत किंवा ते जास्त पिकत पण नाहीत. तर शिक्षण हेच तुमच्यासाठी खरं शस्त्र आहे. शिक्षण चांगलं घ्या, सायन्स मधून घ्या आणि सायन्स मधून घेत असताना लवकरात लवकर नोकरी किंवा त्या दिशेने कसं जाता येईल हे करा. नंतर जरी शिक्षण घेतलं आणि जर असं वाटत असेल फक्त एमपीसी आणि युपीसीच देतो असंही काही नाही. तुम्ही साधे ग्रामसेवक, तलाठी किंवा आणखी ज्या पोस्ट असतील किंवा आणखी ज्या वेगवेगळ्या हे आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊ शकताय. तुमचं